कोरेगाव पोलिसांच्या धडक कारवाईला सराफ संघटनेचा सल्यूट. चोरट्याला शिताफीने पकडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार. कोरेगाव येथील सुशील ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 आरोपींना प्रसंगवधान राखत पोलिसांनी शिताफीने अटक केली होती. त्यांच्या या धडक कारवाईचे सराफ संघटनेने मंगळवारी सायंकाळी 7 वाजता कौतुक केले असून कामगिरीला सल्यूट केला आहे. शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 2:15 वाजण्याच्या सुमारास सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतडा कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर असलेले सुशील ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न 3 परप्रांतीय चोरट्यांनी केला होता. या कॉम्प्लेक्समधील दुसरे व्यापारी किशोर ओसवाल शिरंबेकर यांनी चोरट्याचा सुगावा लागताच पोलिसांना माहिती कळवली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे, धनाजी भोसले, गणेश शेळके, नागराज कदम, विवेक शेडगे, महिला हवालदार डोईफोडे, चालक अण्णा चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एका चोरट्याला ताब्यात घेतले होते. 2 चोरटे मात्र शेतात पळून गेले होते. भर पावसात आणि चिखल असताना देखील पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने त्यांना शेतातून ताब्यात घेत अटक केली. कोरेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला असून सराफ व्यावसायिकांचे मोठे नुकसान टळले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सराफ संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. संघटनेचे पदाधिकारी सुभाष जैन, कल्पेश ओसवाल, संजय घाडगे, ओंकार जगदाळे, बागोडे बंधू, समर्थमल जैन, राजेंद्र गेनमल ओसवाल, पोपटलाल चुनीलाल ओसवाल, मंगेश शिंदे, किशोर ओसवाल, प्रेमचंद ओसवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व आभार मानले. आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये त्रास झाला थोडा, परंतु काय झालं माहितीये का की ना हे गुन्हा कसा होता माहितीये का 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा होती त्याच्यामध्ये. तरी आपण कोर्टाला सांगितलं की ह्यापूर्वी बी आपल्या सांगोल्याच्या हद्दीमध्ये कोरेगावच्या हद्दीमध्ये घरफोडी झालेली आहे आणि चोऱ्या झालेल्या आहेत. त्या अनडिटेक आहे. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला तपास करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्या अनुषंगाने त्यांनी कधी चोऱ्या केल्यात का. त्यामुळे कोर्टाने आपल्याला 3 दिवसाची पिशी दिली. सोपं नव्हतं एवढं, तरी खूप आम्ही आमच्या सगळ्या टीमने खूप चांगलं काम केलं. ठीक आहे, थँक्यू. सप्ततारा नवरात्रोत्सव संग्रहाचे कोरेगावात शानदार प्रकाशन. नवरात्री निमित्त कोरेगाव येथील सप्ततारा न्यूज नेटवर्कच्या वतीने नवरात्रोत्सव संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. रहमतपूर रस्त्यावरील श्री रेणुका देवी मंदिरात आणि श्री केदारेश्वर नवरात्रोत्सव मंडळात मंगळवारी सायंकाळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आरती संग्रहाचे संयोजक विलास शहा, लतिका शहा, संयोजिका मोना शहा, उल्काताई मालुसरे, ललिताताई पोद्दार, शेखर रसाळ, साहिल शहा, देवानंद जमादार, कविराज पंडित यावेळी उपस्थित होते. नवरात्र काळात आजच्या तरुण पिढीला कोरेगाव तालुक्यातील देवींच्या स्थानांची आणि मंदिरांची माहिती व्हावी, त्यांची महंती समजावी आणि ज्येष्ठ नागरिकांना दुर्गादेवीची आरती करताना आरती संग्रहाची आवश्यकता भासते. ती सप्ततारा न्यूज नेटवर्कने पूर्ण केली आहे. अत्यंत सुबक रचना आणि छपाई असलेला हा परिपूर्ण आरती संग्रह आहे. सप्ततारा न्यूज नेटवर्कने अशाच पद्धतीने धार्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवावा असे मत मान्यवरांनी नवरात्रोत्सव संग्रहाचे अवलोकन करताना व्यक्त केले. प्रत्येकाने मातृशक्तीच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुटुंबाची वाटचाल करावी. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, तांदुळवाडीत साधला संवाद. दुर्गा उत्सव हा स्त्री शक्तीचा जागर आहे. मातृशक्तीची पूजा या दिवसात केली जाते, परंतु घरातील जिवंत मातृशक्तीकडे दुर्लक्ष करून साजरा होणारा हा उत्सव विचार करायला लावणारा आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील मातृशक्तीकडे दुर्लक्ष करू नये. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुटुंबाची वाटचाल करावी असे आवाहन कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी केले. नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते तांदुळवाडी येथील आझाद उत्सव मंडळामध्ये दुर्गा देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. सैनिकी परंपरा असलेल्या तांदुळवाडी गावाने अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. दुर्गादेवी मंडळाच्या माध्यमातून युवा शक्तीने स्त्री शक्तीला वंदन केले आहे. उपसरपंच किशोर मतकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी ग्रामस्थांच्या विकासासाठी आमदार महेश शिंदे, डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू ठेवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असेही बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी सुहास मतकर, अमोल मतकर, अजय शिंदे, दयानंद जाधव, संदीप साळुंखे, बाबूराव शिंदे, जयराम मतकर, चंद्रकांत मतकर, विष्णू मुंडे, दत्तात्रय मतकर, अभिजित मतकर, कार्तिक मतकर, आर्यन मतकर व राम ढाकणे
कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. वारी वारी जन्म मरणाची वारी, वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वर वरदे तारे संजीवनी. जय देवी त्रिकोणी आता तुझायचा नाही, चारी समून बोलवे काही. साई वाद कसा पडलो प्रवाही, ते तू भक्ताला मी पाऊस लावलाई. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वर वरदे तारे संजीवनी. जय देवी प्रसन्न होशी निराशा, देशापासून थोडी थोडी भौकाशा. अंबे तुझ वाचून कोणपूर विराशा, नरहर कल्ली झाला परतंत्र देशा. जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वर वरदे तारे संजीवनी. जय देवी. वीट भट्टीसाठी मजूर न पुरविता व्यावसायिकाची 3 लाख रुपयांची फसवणूक. रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडी येथील वीट भट्टीसाठी 12 मजूर पुरवण्याचे कबूल करून त्यासाठी 3 लाख रुपयांची उचल घेऊन देखील मजूर न पुरवता फसवणूक केल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ दादासाहेब यादव यांची भाटमवाडी येथे वीटभट्टी असून या वीटभट्टीवर काम करण्यासाठी 6 जोड्या म्हणजेच 12 मजूर पुरवतो असे राजू दत्तात्रय जाधव राहणार ओमटे तालुका अलिबाग जिल्हा रायगड याने सांगितले होते. त्याने विश्वास संपादन करून यादव यांच्याकडून मजूर पुरवण्याच्या बदल्यात 3 लाख रुपये हे रोख स्वरूपात आणि ऑनलाईन पेमेंट पद्धतीने स्वीकारले. मात्र एकही मजूर अद्यापपर्यंत न पुरवता फसवणूक केली आहे. त्याचबरोबर खोट्या सहीचा धनादेश देऊन फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात राजू जाधव याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भेगडे तपास करत आहेत. सातारा जिल्हा परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय. 30 सप्टेंबर पूर्वी ग्रामपंचायत मिळकत कर भरल्यास थेट मिळणार 5% सूट. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने विशेष पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार 30 सप्टेंबर पूर्वी ग्रामपंचायत मिळकत कर ऑनलाईन पद्धतीने भरल्यास थेट 5% सूट दिली जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातून मंगळवारी दुपारी 4 वाजता याबाबत माहिती देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 असून या काळात झालेल्या कामाचे मूल्यमापन होणार आहे. या अभियानामध्ये एकूण 100 गुणांपैकी 8 गुण ग्रामपंचायतीच्या कर वसुली, गाळा व दुकान भाडे आदी स्त्रोतांच्या वसुलीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी डिजिटल पद्धतीने कर भरावा यासाठी बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये QR कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल भरण्यालाही स्वतंत्र गुण देण्यात आलेले आहेत. त्यामुळे गावाला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीसोबत नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार करदात्याने 30 सप्टेंबर 2025 पूर्वी संपूर्ण कर भरला असल्यास त्याला कराच्या रकमेवर 5% सूट मिळणार आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वर्षाचा कर शक्यतो QR कोडच्या माध्यमातून तातडीने भरावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी केले आहे. you.